उत्सवाचे रंग सोहळ्याचे शोण, आपली संस्कृती आपले सण. संस्कृतीच्या क्षितिजावर पहाट नवी उजळून आली. आयुष्यात पुन्हा नव्याने क्षणमोलाचे घेऊन आली. वेचून घेऊ क्षण ते सारे, गुढी सवे करू नववर्ष साजरे. नूतन वर्षाभिनंदन. ब्रह्मदेवाने आपल्या सृष्टीची निर्मिती केली. म्हणजे सत्ययुगाला जिथून सुरुवात झाली तो पवित्र दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक महत्वाचा मुहूर्त आहे. या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले, कारण या दिवशी शालिवाहन राजाने शत्रूवर विजय मिळवला. आपली कालगणना हजारो वर्ष जुनी आणि ग्रहांच्या स्थितीवर आधारित आहे. ती पंचांगांच्या माध्यमातून आपल्याला कळते. म्हणूनच या दिवशी गुढी बरोबर पंचांगावरील गणपतीचेही पूजन करावे. गुढीपाडवा हा मराठी वर्षाचा पहिला सण. दुष्ट प्रवृत्तींचा, राक्षसांचा आणि रावणांचा वध करून श्रीराम अयोध्येत परत आले तो हा दिवस. म्हणूनच या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्व आहे. या दिवशी अभ्यंग स्नान करून दाराला तोरण बांधून घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटात गुढीची पूजा करावी. गुढी उभारताना ती दरवाजाच्या बाहेर परंतु उंबऱ्यालगत उजव्या बाजूला उभी करावी. गुढी उभी करताना सर्वप्रथम घर अंगण स्वच्छ करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे. गुढी उभारण्याच्या जागी स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू वाहावे. पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण नवीन रेशमी वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीच्या टोकाला आंब्याच्या पानाची टाळे बांधले जातात. इतर पानापेक्षा आंब्याच्या पानात जास्त सात्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. आंब्याच्या कोवळ्या पानात तेजसत्व अधिक असते. म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळ्या पानांचा वापर करावा. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी. गुढीला कडुलिंबाची पानं आणि आंब्याचे डहाळे लावले जातात. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात, कारण ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व ब्रह्मदेवाचे पूजन केले जाते. गुढीच्या तांब्याचे तोंड हे जमिनीकडे असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा सगुण ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होऊन त्याचे जमिनीवर सूक्ष्म आवरण बनते व तेथील वायुमंडल शुद्ध होण्यासाठी मदत होते. आणखी एक वैज्ञानिक कारण म्हणजे या 27 नक्षत्रांपासून 27 लहरी निर्माण होत असतात. त्यापैकी प्रजापती लहरी, यमलहरी आणि सूर्यलहरी या 3 लहरी ज्यांचा संपूर्ण सृष्टीवर परिणाम होतो त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रजापती लहरींमुळे जमिनीची अंकुर निर्मितीची क्षमता वाढते, बुद्धीची प्रगल्भता वाढते. सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापती तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापती लहरी संपतात तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून सूर्याला नमस्कार करून गुढी उतरवली जाते. गुढी आत आणल्यावर कलशातील प्रजापती लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य व आरोग्य नांदते.
गुढीला अर्पण केलेली फुलं, आंब्याची पानं यांचं वाहत्या पाण्यात विसर्जन करावं. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी, कारण सूर्यास्तानंतर 1 ते 2 तासातच वातावरणात वाईट शक्ती कार्यरत होऊ लागतात व त्या गुढीमध्ये प्रवेश करू शकतात. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने, फुले, गूळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग असे भिन्न भिन्न स्वादाचे पदार्थ एकत्र करून त्यांचे सेवन केले जाते. यामुळे शरीरातील कफ, वात, पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. रक्त शुद्ध होऊन शरीर निरोगी राहते. अशाच प्रकारे आपले जीवन हे सुखदुःखांच्या अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये आपण मनाचा समतोल ठेवावा हा संदेश आपल्याला मिळतो. अशी ही मांगल्याची गुढी आपल्या जीवनात सुखाची, यशाची नवीन पहाट घेऊन येऊ हीच फाउंटन म्युझिक परिवारातर्फे सर्वांसाठी सदिच्छा. शुभम भवतु.